नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AK एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वी विषय इंग्रजी पायाभूत चाचणी 2025-26 सराव प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका 40 गुणांसाठी आहे। क्वेश्चन नंबर 1 त्यातील A, लिसन द साऊंड्स अँड राईट व्हॉट्स मेक्स दॅट साऊंड। टिक टिक, वॉच, रिंगिंग, डोरबेल, बार्किंग, डॉग, हॉर्न, व्हेइकल्स। या प्रकारे शिक्षक शब्द सांगतील त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी आवाज लिहायचा आहे। बी, लिसन द सेंटेन्स अँड राईट डाऊन द नेम्स ऑफ कलर्स, 2 मार्क्स। सेंटेन्स दिलेला आहे त्यावरून कलरचं नाव लिहायचं आहे। द स्काय इज ब्ल्यू, आन्सर ब्ल्यू। टोमॅटो इज रेड, आन्सर रेड। अशा प्रकारे शिक्षक कोणतेही 2 वाक्य सांगतील त्या वाक्यातून विद्यार्थ्यांनी कलरचं नाव शोधून लिहायचं आहे। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, लिसन टू द सेंटेन्स अँड राईट वन अँड मेनी फॉर एनी 2 ॲनिमल्स, 2 मार्क्स। शिक्षक सेंटेन्स सांगतील त्यामधून प्राण्याचं नाव शोधून एकवचन अनेकवचन लिहायचं आहे। डॉग, डॉग्स, फॉक्स, फॉक्सेस। क्वेश्चन नंबर 2 त्यातील A, कंप्लीट द कन्व्हर्सेशन फॉर द फॉलोइंग सिच्युएशन एनी 2 मार्क्स। पहिली सिच्युएशन काय पहा, इज युअर फादर ॲट होम। दिलेल्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांनी उत्तर लिहायचं आहे। दुसरी सिच्युएशन आहे, कॅन आय स्पीक टू पिटकू प्लीज। तिसरी सिच्युएशन आहे, इज दॅट मिसेस लायन। आणि त्यांचं उत्तर लिहिण्यासाठी खाली जागा दिलेली आहे। पहिल्याचं उत्तर आहे यस, दुसऱ्याचं उत्तर आहे शुअर आणि तिसऱ्याचं उत्तरसुद्धा आहे यस। इथे खाली उत्तरे लिहून दिलेली आहेत। पहा उत्तरे कशी लिहिलेली आहेत। विद्यार्थ्यांनी त्याप्रमाणे उत्तरे लिहायची आहेत। यानंतर आता आपण पुढील प्रश्न पाहण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील। पहा वरती दिलेल्या प्रश्नाचं उत्तर इथे लिहून दिलेलं आहे। येस ही इज, शुअर जस्ट मुवमेंट, येस इट इज। त्यानंतर क्वेश्चन नंबर 2B, अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन ॲन अल्फाबेटिकल ऑर्डर गिवन इन सेट A अँड सेट B। सेट A, स्टेन, सेव, लॅबोरेटरी, म्युझियम, आन्सर लॅबोरेटरी, म्युझियम, स्लेव, स्टेन। सेट B, सरफेस, स्पेस, एन्व्हलप, ॲस्ट्रोनट्स, आन्सर ॲस्ट्रोनट्स, एन्व्हलप, स्पेस, सरफेस। विद्यार्थ्यांनी दिलेले शब्द ABCD या अल्फाबेटिक प्रमाणे लावायचे आहेत। उत्तर लिहून दिलेलं आहे। यानंतर पुढील प्रश्न पहा, क्वेश्चन नंबर 3A, रीड द पोएम केअरफुली। द विंड किंवा द वाइंड, वारा यावर कविता दिलेली आहे। जे रायमिंग वर्ड्स आहेत ते लाईनच्या शेवटी आहेत। पुढे त्यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे। नाऊ आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स, हू ब्लोज ऑल डे लॉंग, 1 मार्क्स, आन्सर विंड किंवा वाइंड। सेकंड, फाइंड द रायमिंग पेअर फ्रॉम द पोएम एनी वन, पास, ग्रास, डीड, हीड, कॉल, ऑल, 1 मार्क्स। कॅन वी हिअर द विंड, येस। फोर्थ, विच लाईन्स आर रिपीटेड, ओ वाइंड अ ब्लोइंग ऑल डे लॉंग, ओ वाइंड दॅट सिंग सो लाऊड अ सॉन्ग। वाइंडचा उच्चार विंडसुद्धा केला तरी चालेल। यानंतर पुढील प्रश्न आहे, B, रीड द वर्ड्स, क्लासिफाय इंटू रिलेटेड वर्ड्स अँड राईट देम इंटू द टेबल। फ्लावर, फॅमिली, सन, लीफ। मदरच्या रिलेटेड शब्द फॅमिली आणि सन। प्लांटच्या रिलेटेड शब्द फ्लावर आणि लीफ। सी क्वेश्चन, रीड द रिअरेंज द फॉलोइंग इव्हेंट्स इन द प्रॉपर ऑर्डर, यूज द पॉईंट्स टू मेक अ चार्ट ऑफ द लाईफ स्केच ऑफ जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर, 4 मार्क्स। दिलेली जी 4 सेंटेन्स आहेत ती योग्य क्रमाने लिहायची आहेत। दिलेले 4 सेंटेन्स पहा कोणते आहेत। लॉस्ट हिज पॅरेंट्स, पीपल कॉल्ड हिम प्लांट डॉक्टर, वॉज बॉर्न इन 1861,
फोर्थ सेंटेन्स लव्ड प्लांट्स ॲज अ चाइल्ड. आन्सर लिहून दिलेला आहे. बॉर्न इन 1861, लॉस्ट हिज पॅरेंट्स, लव्ड प्लांट्स ॲज अ चाइल्ड, पीपल कॉल्ड हिम प्लांट डॉक्टर. क्वेश्चन नंबर 4. रीड द वर्ड्स गिवन इन द चेन अँड राईट रिलेटेड वर्ड्स फॉर द फर्स्ट वर्ड ऑफ द चेन. शब्द दिलेले पहा. आईज, एसवरून शब्द लिहायचा आहे आणि दुसरा शब्द दिलेला आहे टाईम, त्यामध्ये ईवरून शब्द लिहायचा आहे, त्याच्याशी रिलेटेड असणार आहे. इथे आपण उत्तर लिहून दिलेलं आहे आणि खाली तेच उत्तर विद्यार्थ्यांनी लिहायचं आहे. आता आईज, एसवरून शब्द पहा कोणता इथे दिलेला आहे. साईट दिलेला आहे, पुन्हा टीवरून टी व्ही, पुन्हा व्हीवरून व्ह्यू आणि डब्ल्यूवरून रिस्ट. त्याचप्रमाणे टाईमचे शब्द दिलेले आहेत. टाईमच्या रिलेटेड एज आहे, ईवरून एक्झाम, एमवरून मॅच आणि एचवरून हार्ड. परंतु आता इथे एक मिस्टेक झालेली आहे. ईचा शब्द आपण एज लिहिला आहे परंतु एने सुरुवात होते, ते व्यवस्थित दुरुस्त करून लिहा. यानंतर बी क्वेश्चन आहे. रीड मॅच द पेअर्स अँड राईट इन टू द टेबल गिव्हन बिलो. 2 मार्क्स. ऑक्युपेशन्स, व्यवसाय, त्याचा आन्सर लिहायचा आहे कुक, वॉश, क्लीन, कट आणि सेकंड ॲक्टर, रिसाइट, रीड, ॲक्ट. सी क्वेश्चन पहा. रीड द मेक मिनिंगफुल सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग टेबल. 2 मार्क्स. दे डीड नॉट हॅव मनी बट. दिलेल्या 4 ऑप्शनमधून योग्य ऑप्शन निवडायचा आहे, त्याचा आन्सर आहे दे लिव्ड हॅपीली. सेकंड, ही डीड नॉट रीड द बुक बट ही न्यू द स्टोरी. हे दोन्हीही आन्सर खाली लिहून दिलेले आहेत. खाली उत्तर लिहिण्यासाठी जागा आहे, तिथे दिलेले सेंटेन्स लिहायचे आहेत. आता आपण जे उत्तर लिहिलेलं आहे ते पाहू. इथे आन्सर लिहून दिलेले आहेत. दे डीड नॉट हॅव मनी बट दे लिव्ड हॅपीली. त्यांच्याजवळ पैसा नव्हता परंतु ते तरीही आनंदाने राहत होते. सेकंड, ही डीड नॉट रीड द स्टोरी. त्याने गोष्टीचं वाचन केलेलं नव्हतं परंतु त्याला ती गोष्ट माहीत होती. यानंतर डी क्वेश्चन. यूज द फ्रेजेस ऑन द टाइम लाईन इन द गिवन सेंटेन्स टू मेक मिनिंगफुल सेंटेन्स. 2 मार्क्स. दिलेल्या चार्टवरून सेंटेन्स फ्रेजेसचा वापर करून पूर्ण करायचे आहेत. सेंटेन्ससाठी शब्द दिलेले आहेत आणि त्यावरून मिनिंगफुल सेंटेन्स लिहायचं आहे. आता पहा सेंटेन्स कोणतं दिलेलं आहे ते. खाली दिलेलं आहे, आपण स्क्रोल करूया थोडं. आय वॉज इन स्टँडर्ड 4th आणि सेकंड आय एम बिझी. दोन्हीही उत्तरे इथं लिहून दिलेले आहेत. लास्ट इयर आय वॉज इन स्टँडर्ड 4th, आय वॉज बिझी एस्टरडे. यानंतर पुढील प्रश्न पाहण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, जेणेकरून पुढील व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला प्रेरणा भेटेल. यानंतर पुढील प्रश्न पहा. क्वेश्चन नंबर ई. फ्रेम युअर ओन क्वेश्चन्स विथ द हेल्प ऑफ कीवर्ड्स. 3 मार्क्स. हाऊ डू यू मेक अ बॉक्स? हू आर यू? व्हाय डू यू वेअर अ वॉच? सेंटेन्स लिहून दिलेले आहेत. यानंतर एफ क्वेश्चन. क्लासिफाय द वर्ड्स इंटू लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. 4 मार्क्स. कंसात दिलेले शब्द पहा. स्टोन्स, हिल्स, प्लांट्स, क्रिएचर्स. लिव्हिंग थिंग्स सजीव, नॉन लिव्हिंग थिंग्स निर्जीव. आता स्टोन्स नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये येणार, हिल्स नॉन लिव्हिंग थिंग्समध्येच येणार, प्लांट्स लिव्हिंग थिंग्स आणि क्रिएचर्स लिव्हिंग थिंग्स. ह्या दिलेल्या स्पेलिंग इथे खाली लिहायच्या आहेत. इथे लिहून दाखवलेले आहेत त्या पहा. लिव्हिंग थिंग्स, प्लांट्स, क्रिएचर आणि नॉन लिव्हिंग थिंग्स स्टोन्स, हिल्स. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. तसेच इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याचा सराव करा, नक्की परीक्षेसाठी फायदा होईल.